The frigate approached without making a sound, stopped two cable lengths from the animal. या जहाजानं कुठल्याही प्रकारचा आवाज न करता साधारणपणे काही अंतरावरती त्या प्राण्यापासून ते जहाज थांबलं. लेंथ याचा अर्थ लांबी. अ प्रोफाउंड सायलन्स रेन्ड ओव्हर द डेक. त्या जहाजाच्या किंवा बोटीच्या डेकवरती देखील भयान शांतता पसरलेली होती. वी वेर नॉट 100 feet फ्रॉम द ब्लेझिंग कोर ऑफ लाईट हुज ग्लो ग्रीव स्ट्रॉंगर अँड डॅझल द आईज. आम्ही काही त्या प्राण्यापासून फारसं दूर नव्हतो, कारण त्याचा जो लखलखता प्रकाश आहे त्यांनी आमचे डोळे दिपून जात होते. आपण या ठिकाणी बघू शकतो की हे जे जहाज आहे, ज्याला फ्रिगेट असं म्हटलं आहे, हे जहाज इथं समुद्रावरती आपल्याला दिसतं आणि दूर अंतरावरती हा तो दिसणारा विचित्र प्राणी. जस्ट देन, leaning over the forecastle railing, I saw Ned Land below me, brandishing his dreadful harpoon. मी पाहिलं की नेड लँडनी त्याच्या हातामध्ये जे शस्त्र घेतलेले ते शस्त्र त्यांनी रोखलेले. barely 20 feet separated him from the motionless animal. आणि तो जो अचल प्राणी होता, मोशनलेस, त्या प्राण्यापासून साधारणपणे कसं बसं 20 फूट अंतरावरती आम्ही होतो. ऑल ॲट वन्स हिज आर्म शॉट फॉरवर्ड अँड द हार्पून वॉज लॉन्च्ड. आय हर्ड द वेपन मेक अ रिंगिंग साऊंड ॲज इफ इट हॅड हिट सम हार्ड सबस्टन्स. आणि त्याचा मोठ्या म्हणजे अगदी त्याच्या हातात जे वेपण होतं ते वेपण त्याच्यावरती डागलं गेलं प्राण्यावरती. परंतु एखादा मोठा धातूचा कठीण पृष्ठभागावरती ते जाऊन आदळावाणी आवाज व्हावा तशा पद्धतीनं आवाज आला. द इलेक्ट्रिक लाईट सडनली वेंट आउट अँड 2 enormous water spouts crashed into the dark deck of the frigate, racing like a torrent from one end of the ship to the other, toppling crewmen, breaking spare masts and yardarms from their lashings. A hideous collision occurred and thrown over the rail with no time to catch hold of it, I was hurled into the sea. आणि एवढा मोठा आघात करून सुद्धा त्या प्राण्याला काहीही झालेलं नाही. या उलट आम्ही त्या समुद्रामध्ये फेकलो गेलो. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रसंग बोटीवरच्या लोकांना अनुभवता आला. विचित्र प्राण्याशी त्यांची झालेली जे काही धरपकड होती किंवा ज्याला आपण संघर्ष म्हणतो, हा संघर्ष या ठिकाणी संपला. पण त्यांच्या लक्षात आलं नाही की नेमकं हे काय होतं. ते दुसरं तिसरं काही नसून एका मोठ्या पाणबुडीचा भाग होता की ज्या काळामध्ये माणसाला पाणबुडींबद्दल फारशी माहिती नव्हती. या ठिकाणी हा लेसन संपतो आहे. आत्ता आपण इंग्लिश वर्कशॉपचा भाग होऊया. फ्रॉम द पॅसेज फाइंड ऑल द वर्ड्स अँड फ्रेजेस यूज टू डिस्क्राईब द मॉन्स्टर. त्या मॉन्स्टरचं म्हणजे राक्षसी प्राण्याचं वर्णन करणारे काही शब्द आणि काही फ्रेजेस आलेले आहेत पॅसेजमध्ये, त्या शोधा असं म्हटलं आहे. हाऊ लाँग डज द होल इव्हेंट डिस्क्राईब्ड इन धिस पॅसेज टेक? वर्क इट आउट बाय रीडिंग द पॅसेज. हा पॅसेज वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती काळ हा प्रसंग चालला. तो कालावधी आपल्याला लिहायचा आहे. हाऊ डिड द बॅटल बिटवीन द शिप अँड द मॉन्स्टर एंड? जहाजादरम्यान आणि त्या राक्षसी प्राण्यादरम्यान झालेलं जे युद्ध होतं, बॅटल, याचा अर्थ वॉर, त्याचा शेवट कसा झाला? फाइंड अँड कॉपी द लाईन्स वेअर यू फाइंड द आन्सर टू धिस क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर
ज्या ओळींमध्ये दिलेलं आहे त्या ओळी तुम्ही शोधायच्यात आणि इथं लिहायच्यात. चौथा प्रश्न आहे, व्हॉट अटेम्प्ट्स डिड द शिप मेक टू डिफीट द मॉन्स्टर? त्या राक्षसी प्राण्याचा पराभव करण्यासाठी डिफीट असा एक शब्द आला आहे. डिफीट याचा अर्थ पराभव करणं. कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न त्या जहाजाकडून झाले? अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न. फाइंड अँड कॉपी लाईन्स फ्रॉम द पॅसेज डिस्क्रायबिंग ॲटलिस्ट 2 ऑफ द अटेम्प्ट्स. ह्यातले कमीत कमी 2 प्रयत्न जे झाले त्या 2 प्रयत्नांचं वर्णन ज्या पॅसेजेसमध्ये आलेलं आहे त्यातल्या लाईन्स तुम्हाला इथं कॉपी करून लिहायच्यात. 5वा प्रश्न आहे, फाइंड द डिफरंट युनिट्स ऑफ मेजरमेंट मेन्शन्ड इन द पॅसेज. ह्या पॅसेजमध्ये, ह्या उतारामध्ये मेजरमेंटचा उल्लेख झालेला आहे. म्हणजे मापन किंवा मोजदाद करण्यासाठी, अंतर म्हणा किंवा इतर काही गोष्टी मोजण्यासाठी कुठले परिमाणं वापरलेली आहेत ती परिमाणं तुम्ही लिहायच्यात. अँड गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट देम फ्रॉम द इंटरनेट. आणि इंटरनेटवरून ह्या परिमाणांची माहिती जादा मिळवायची. पुढचा क्वेश्चन आहे, फाइंड ऑल द वर्ड्स एंडिंग विथ द सफिक्स लेस, LESS. लेस हा सफिक्स लागलेले काही शब्द शोधून इथं लिहायचे. आता सफिक्स आणि प्रिफिक्स अशा 2 गोष्टी असतात. समजा एक शब्द आहे ॲग्री, AGREE, हा मूळ शब्द आहे ॲग्री. ज्या वेळेस तुम्ही ह्याच्या आधी डिस हा प्रत्यय लावता तेव्हा शब्द होतो डिसॲग्री. ह्यातला हा जो डिस हा प्रत्यय लागलेला आहे ना, ह्याला आपण प्रिफिक्स असं म्हणतो. प्रिफिक्स म्हणजे एखाद्या मूळ शब्दाच्या अगोदर किंवा पूर्वी लागलेला प्रत्यय. हा जो डिस आहे ना, हा सफिक्स आहे, कारण ह्या मूळ शब्दाच्या आधी तो लागलेला आहे प्रत्यय. समजा मूळ शब्दानंतर जर एखादा प्रत्यय लागत असेल, उदाहरणार्थ ॲग्रीमेंट, तर इथं मेंट जो आलेला आहे ना, मूळ शब्दाच्या शेवटी लागलेला प्रत्यय हा, आणि म्हणून याला आपण सफिक्स असं म्हणतो. एवढं लक्षात ठेवायचं, सफिक्स मूळ शब्दाच्या शेवटी लागतो, प्रिफिक्स मूळ शब्दाच्या अगोदर लागतो. आणि म्हणून शब्दानंतर जे लागलेले प्रत्यय आहेत त्याच्यामध्ये LESS हा प्रत्यय ज्या ज्या शब्दांना लागलेला आहे ते सगळे शब्द तुम्हाला लेसनमधून शोधून पुन्हा इथं लिहायचे. त्यानंतर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे लाईव्ह इंग्लिशमध्ये. कोकण रेल्वेचं वेळापत्रक दिलं आहे. काही गाड्या येणाऱ्या आहेत तर काही जाणाऱ्या गाड्या आहेत. आपण बघू शकतो इथं दिलं आहे मांडवी एक्सप्रेस, त्याच्या खाली इथं गाडीचा नंबर दिलेला आहे. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला म्हणजे CSMTला सकाळी 7:05 येते. ही गाडी मांडवी एक्सप्रेस, तिचा नंबर पण दिला आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसहून 21:45 सुटते. म्हणजे साधारणपणे रात्रीच्या 9:45 म्हणजे 9:45 वाजता ती सुटते. कोकण कन्या एक्सप्रेस छत्रपती शिवाजी टर्मिनसवर 22:50 येते. म्हणजे साधारण 10:50 रात्रीच्या. आणि कोकण कन्या एक्सप्रेस छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सकाळी 6:05 सुटते. अशा पद्धतीनं तुम्हाला संपूर्ण ह्या रेल्वेच्या वेळापत्रकाची माहिती घ्यायची. हे वेळापत्रक आपण बारकाईनं अभ्यासा. रेल्वेचं वेळापत्रक आहे हे, कोकण रेल्वेचं. आता या ठिकाणी हे पूर्णपणे आपण अभ्यासल्यानंतर आपल्याला
ह्यावरती विचारले गेलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. लुक ॲट द टाइम टेबल ऑन पेज नंबर 102. वेअर डू यू फाइंड सच टाइम टेबल्स डिस्प्लेड. 102 पानावरती दिलेलं वेळापत्रक बघा. अशी वेळापत्रकं कुठं कुठं डिस्प्ले केलेली असतात. तर मला वाटतं वी कॅन फाइंड सच काइंड्स ऑफ टाइम टेबल्स डिस्प्लेड ॲट बस स्टेशन्स, रेल्वे स्टेशन्स. बरोबर, या ठिकाणी ती डिस्प्ले केलेली असतात. व्हॉट इन्फॉर्मेशन डू दे गिव्ह. कोणकोणत्या प्रकारची माहिती तिथं मिळते आपल्याला. तर आपल्याला अनेक प्रकारची माहिती त्या ठिकाणी मिळू शकते की तिथे येणाऱ्या गाड्या कोणत्या आहेत, तिथून सुटणाऱ्या गाड्या कोणत्या आहेत. बरोबर. त्याच्यानंतर स्पेशल ट्रेन्स आहेत त्या वातानुकूलित आहेत की साध्या बसेस आहेत, निमाराम आहेत, हे आपल्याला त्याच्यावरून कळतं. फॉर्म पेअर्स अँड क्विज युअर पार्टनर विथ द हेल्प ऑफ द टाइम टेबल युझिंग द फॉलोइंग क्वेश्चन टाईप्स. या ठिकाणी तुम्ही एक प्रश्नावली किंवा ज्याला आपण प्रश्नमंजुषा म्हणतो, क्विज, ती तुमच्या पार्टनरसोबत या टाइम टेबलच्या बाबतीत प्रश्न विचारून खेळायचे. नेम द ट्रेन नंबर अप अँड डाऊन. अप म्हणजे जाणारी, डाऊन म्हणजे येणारी, त्या ट्रेनचं नाव लिहा. फाइंड अ स्टेशन दॅट बिगिन्स विथ PM. PMने सुरू होणाऱ्या स्टेशनचं नाव शोधा. फाइंड द ट्रेन दॅट लिव्ज ॲट. किती वाजता सुटणारी ट्रेन आहे ते तुम्हाला इथं आकडा टाका आणि तुमच्या मित्राला विचारा. फाइंड द ट्रेन दॅट अराइव्ज ॲट. अराईव्ह म्हणजे येणं. किती वाजता येते ती गाडी. टाईम्स विचारा, म्हणजे टाईम टाका आणि प्रश्न तयार करून विचारा. विच ट्रेन्स हॅव ऑड नंबर्स विच हॅव द विच ट्रेन्स हॅव ऑड नंबर्स विच हॅव इवन नंबर्स. म्हणजे ऑड नंबर्स कुठल्या गाड्यांचे आहेत आणि रेग्युलर नंबर्स कुठल्या गाड्यांचे आहेत. फाइंड अ स्टेशन विथ अ टी स्टॉल. चहाचं स्टॉल असलेलं स्टेशन शोधायला सांगा. फाइंड अ स्टेशन नॉट रिचेबल बाय डॅश डॅश एक्सप्रेस. एखादी गाडी एखाद्या स्टेशनवरती जात नाही असं एखादं स्टेशन शोधा. फाइंड अ स्टेशन. फाइंड अ ट्रेन लिव्हिंग फ्रॉम CMST. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणारी गाडी शोधा. फाइंड द नंबर ऑफ ट्रेन. ह्या ट्रेनचा नंबर शोधा. असे प्रश्न तुम्ही विचारू शकता. अहमद लिव्ज इन पनवेल. अहमद नावाचा विद्यार्थी पनवेलला राहतो आहे. ही इन्व्हाइट्स हिज कझिन सौरभ. तो त्याच्या मावस भावाला, चुलत भावाला सौरभला आमंत्रण देतो आहे. सौरभ डझंट नो मराठी टू वेल. सौरभला फारसं मराठी समजत नाही. ही लिव्ज इन मुरुडेश्वर. तो मुरुडेश्वरमध्ये राहतो आहे. सो दे डिस्कस सौरभ्स ट्रॅव्हल प्लॅन्स इन इंग्लिश. आणि म्हणून सौरभच्या प्रवासाच्या प्लॅनविषयी ते इंग्लिशमध्ये डिस्कस करत आहेत. राईट देअर कॉन्व्हर्सेशन यूजिंग द टाइम टेबल ऑन पेज नंबर 102. 102 नंबर पानावरती दिलेलं टाइम टेबल लक्षात घ्या, त्याचा उपयोग करा आणि संवाद लेखन करा. लिस्ट वर्ड्स रिलेटेड टू रेल्वे. रेल्वेशी संबंधित जे शब्द आलेत ते लिहा. बस जर्नी, फॉर एक्झाम्पल पॅसेंजर्स, ॲडव्हान्स बुकिंग, बोर्डिंग एट्सेट्रा. म्हणजे रेल्वे आणि बसच्या प्रवासासंबंधीचे शब्द तुम्हाला लिहायचे. राईट द अपोजिट वर्ड और फ्रेज इन द फॉलोइंग पेअर्स. विरुद्धार्थी शब्द लिहा. अरायवल म्हणजे आगमन. डिपार्चर असा शब्द आहे बघा. डिपार्चर म्हणजे निर्गमन. असे तुम्हाला विरुद्धार्थाचे शब्द इथं शोधायचे आहेत. बोर्ड, गेट ऑन, रिझर्वड, करंट बुकिंग, अप, त्याला डाऊन येईल. डाउनलोड द ट्रेन टाइम टेबल ॲप ऑन युअर पेरेंट्स मोबाईल विथ देअर परमिशन. तुमच्या पालकांच्या परवानगीनं तुम्ही एखाद्या रेल्वेचं टाइम टेबल डाउनलोड करा मोबाईलमध्ये. फ्रॉम प्ले स्टोअरवरून. फाइंड द ट्रेन्स, द फेअर, ट्रेन शोधा, त्याचं भाडं शोधा. स्टेशन शोधा. टाईम टेकन फॉर द जर्नी, प्रवासासाठी किती वेळ लागतो ते शोधा. डिस्टन्स, अंतर शोधा. द डिपार्चर, निर्गमन म्हणजे गाडी सुटण्याचं वेळ. अरायवल, त्याच्या आगमनाची वेळ. विथ द हेल्प ऑफ द ॲप, त्या ॲपच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी शोधा. प्लॅन अ रेल्वे जर्नी फॉर युअर फॅमिली फ्रेंड्स युजिंग द ॲप. आणि त्या ॲपचा उपयोग करून तुम्ही तुमच्या कुटुंबाची किंवा मित्रांची एखादी सहल किंवा एखादा जर्नी, प्रवास
त्याचं प्लॅनिंग करा. डू दे अलाव अस टू ट्रॅव्हल बाय ट्रेन. हा इथला कुत्रा विचारतो ह्या मुलाला की आम्हाला ट्रेनमध्ये तुमच्याबरोबर यायला परवानगी देतील. आय प्रेफर टू फ्लाय. मला उडायला आवडेल. लेट्स गो ऑन अ लाँग जर्नी. चला आता आपण दूरच्या प्रवासाला जाऊयात. आय वॉन्ट टू सी वॉट द स्लीपर कोच लुक्स लाईक. मला पाहायचं आहे की स्लीपर कोच कसा दिसतो. रेल्वेमध्ये स्लीपर कोच असतो. आय वॉन्ट टू ट्रॅव्हल इन अ 2 टायर कंपार्टमेंट. मला 2 टायर कंपार्टमेंटमध्ये जायला आवडेल. इथं लँग्वेज स्टडीचा भाग दिलेला आहे बघा. कन्सिडर द फॉलोविंग सेंटेन्सेस. खाली दिलेली वाक्य लक्षात घ्या. वी गॅस्ड, वी स्टूड म्यूट अँड मोशनलेस, आय वॉज सरप्राइज्ड, आय वॉज ऑब्झर्विंग दिस फेनोमेनल क्रिएचर, द कॅनिनियर फायर्ड अ शॉट, द शेल हिट द ॲनिमल. If you try to find the subject and object in these sentences, you will notice that all the sentences have subjects but there are no objects in some sentences. आता आपण जर लक्षात घेतलं तर काही वाक्यांमध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट्स आहेत. सब्जेक्ट म्हणजे आपण ज्याला कर्ता म्हणतो, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. काही वाक्यांमध्ये सब्जेक्ट आहे परंतु कर्म नाही. इथं जर आपण लक्षात घेतलं तर हा वी सब्जेक्ट आहे, गॅस टू वर्ब आहे, म्हणजे इथं ऑब्जेक्ट नाही. इथं वी सब्जेक्ट आहे, स्टूड वर्ब आहे, म्यूट अँड मोशनलेस हा ऑब्जेक्ट आहे, इथं कर्म आहे. आय वॉज सरप्राइज्ड, आय सब्जेक्ट आहे, वॉज सरप्राइज्ड वर्ब आहे, इथं ऑब्जेक्ट नाही. आय वॉज ऑब्झर्विंग धिस फेनोमेनल क्रिएचर ऑब्जेक्ट आहे. द कॅननियर फायर्ड अ शॉट, इथं देखील द कॅननियर सब्जेक्ट आहे, फायर्ड वर्ब आहे आणि अ शॉट ऑब्जेक्ट आहे, इथं ऑब्जेक्ट आहे. द शेल हिट द ॲनिमल, हिट वर्ब आहे, द शेल सब्जेक्ट आहे आणि द ॲनिमल ऑब्जेक्ट आहे. सम वर्ब्स डू नॉट नीड ऑब्जेक्ट्स, काही क्रियापदांना ऑब्जेक्टची गरज नसते, कर्माची गरज नसते. फॉर एक्झाम्पल कन्सिडर दीज. आता खाली उदाहरणं म्हणून बघा. द बर्ड्स फ्लाय ऑब्जेक्टची गरज नाही. द एग फेल डाऊन, फेल ह्याला पण गरज नाही ऑब्जेक्टची. द बलून रोज इन द स्काय, रोज ऑब्जेक्टची गरज नाही. द बेबी स्माइल्स ऑल द टाईम, स्माइल्स ह्यालाही गरज नाही ऑब्जेक्टची. द वर्ब्स फ्लाय, फेल, रोज, स्माइल्स. इन दीज सेंटेन्सेस डू नॉट हॅव एनी ऑब्जेक्ट्स, ह्यांना ऑब्जेक्ट्स नाही. दे आर कॉल्ड और नोन ॲज इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स, ह्यांना अकर्मक क्रियापदं म्हणतात. नाव रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. ही इज रायटिंग अ बुक, बुक ऑब्जेक्ट आहे. शी आन्सर्स ऑल द क्वेश्चन्स ऑब्जेक्ट आहे. द डॉग एट द बिस्किट ऑब्जेक्ट आहे. दस ऑल दीज वर्ब्स हॅव ॲन ऑब्जेक्ट. ह्या सगळ्या वाक्यांमध्ये प्रत्येक क्रियापदाला कर्म पुढं आलेलं आहे, म्हणून दे आर नोन ॲज ट्रान्झिटिव्ह वर्ब्स, म्हणून त्यांना सकर्मक क्रियापदं असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी 2 minutes ऑफ ओरल वर्क दिलेलं आहे. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल दॅट गो विथ द फॉलोइंग वर्ब्स. खालील क्रियापदांच्या बरोबर येणारे शब्द लिहा. मेक, कॅच, ग्रो, रीच, टेक, गेट, गो आणि कीप. उदाहरणार्थ आपण जर गेट घेतलं तर गेट आउट किंवा गेट इन अशा प्रकारचे प्रेपोजिशन्स त्याच्या जोडीला येतात. तर अशी आपल्याला जास्तीत जास्त शब्दांच्या जोड्या लिहायच्यात. आता या ठिकाणी बघा. गोच्या पुढे येणारे गो होम, गो इन, गो आउट, गो राईट, गो थ्रू, गो मॅड, गो बाय बस, गो फास्ट, गो टू स्लीप अशा प्रकारचे संभाव्य शब्द त्याच्या पुढं येतील. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासाला आपण युनिट नंबर 4.4 पॅरडी ह्याला सुरुवात करूया.